श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात, पोहोचवल्या गेला आहात, तर ही स्वामींचीच कृपा आहे. कारण पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरतील. तुम्ही जर या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहात, तर ती इथपर्यंत येण्याची बुद्धी स्वामींनीच तुम्हाला प्रदान केली आहे. स्वामींचे बोल तुमच्या कानावर पडावेत, स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावे, म्हणून देवाचीच ही इच्छा आहे की पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकावा आणि यातील तुमच्या मनाला भावणारे, तुमच्या मनाला काहीतरी संकेत प्राप्त होणारे असे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करावे, अशी देवाची आज्ञा आहे. जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकलात, तर तुमच्या जीवनात काय घडणार आहे आणि तुम्ही काय करावे याचे मार्गदर्शन देव तुम्हाला करत आहेत. तेव्हा निश्चिंतपणे हा संदेश संपूर्ण ऐकावा, अशी स्वामी आज्ञा आहे. स्वामींची आज्ञेचे पालन करणे हे प्रत्येक स्वामी भक्ताचे कार्य आहे. जर तुम्ही हे कार्य करू इच्छित असाल, तर होय म्हणून हे संदेश पूर्ण ऐका, कारण देवानेच तो तुमच्यापर्यंत पाठवला आहे. कारण या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आली आहे आणि स्वामी रूपात प्रत्यक्षात ती शक्ती तुमच्या समोर बसली आहे. जर तुम्ही या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर केले, तर तुम्हीही पुण्याचे भागीदार ठराल, कारण तुमच्यामुळे अधिक एक सेवेकरी घडू शकतो. स्वामीच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण हो. स्वामी माऊली तुम्हाला हवं ते सर्व काही देवोत, जे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे ते तुम्हाला मिळो आणि तुमची प्रगती हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, मनाला, अंतर आत्म्याला ज्या ठिकाणी तुला आनंद मिळतो ते कल्याणकारी आहे, ते तुझ्यासाठी चांगले आहे. जर तू या माझ्या संदेशापर्यंत आला आहेस, तर घाबरू नको. पुढील काही असे काळ येणार आहेत ज्यामुळे तू वारंवार माझे संदेशही ऐकशील आणि त्यामुळे तुझ्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन घडू लागेल. कारण मी यातून तुला ते मार्ग दाखवणार आहे जे तुला हवे आहेत. बाळा, तू ज्या मार्गावर चालत आहेस त्यात तुला जरी काही कठीण वाटत असले, तरीही ते इतकेही कठीण नाही की तू त्यावर चालू शकणार नाहीस. बाळा, थोडे बहुत तर प्रत्येक जीवाला काहीतरी कठीण सहन करावे लागते. काही संघर्ष करूनच व्यक्ती पुढे जातो. तुम्ही जे काही कार्य आरंभ केले आहे त्या कार्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण घाबरू नका. देवाची दिव्य शक्ती जेव्हा तुमच्या सोबत आहे, तेव्हा तुम्ही देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवून आपली पावले पुढे टाकावी. तुम्ही जेव्हा माझ्या तस्वीरीसमोर किंवा माझ्या संदेशासमोर ऐकायला बसता, तेव्हा मी तुमच्या मनातले प्रत्येक गोष्ट ओळखतो. मला माहीत आहे की तुम्ही त्या वेदना, त्या त्रास आणि त्या रोगामुळे खूप काही चिडचिड करत आहात, पण ते सर्व काही थांबावं अशी मी तुम्हाला आज्ञा करतो आणि तुमच्या त्या दुःखाला, संकटाला आणि त्या त्रासाला तुम्हाला दूर करणारे आशीर्वादही प्रदान करतो. तुम्ही केलेले नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही जेव्हा आतुर स्वराने मनातून प्रभूची, परमेश्वराची खूप काही आर्तहाक देता, तेव्हा मी ती ऐकतो. तुम्हाला असे वाटते की कधी कधी काही गोष्टींना उशीर झालेला आहे. जे मला हवे आहे ते मिळण्यासाठी देवा इतका विलंब का होत आहे? तुम्ही वारंवार माझ्याकडे प्रश्न करत आहात. त्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भगवंत आज तुमच्यापुढे उपस्थित आहे. तुम्ही जर स्वामी शक्तीवर, स्वामींच्या या दैवी ऊर्जेवर, या संदेशांवर विश्वास करत असाल,
जर तुम्हाला इथून काही संकेत मिळत असतील, काही आनंद मिळत असेल, तर नक्कीच हा संदेश तुमच्यासाठीच देण्यात आला आहे. लवकरच तुम्ही भाग्यवान ठरणार आहात, कारण तुमच्या दिशेने काहीतरी आनंदाची बातमी स्वामी देतील, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, खूप काही तू भाग्यवान आहेस. मी आज हा संदेश तुझ्या समोर आणला आहे. देवाने पाठवलेला या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. देव तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहे. तुला आशीर्वादित करण्यासाठी आले आहेत. तुमच्या पाठची ती खूप काही त्रासाची रीघ आता संपून जाणार आहे. आता तुमच्या मागे पुढे आनंदी आनंद असेल. तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत असता ते तुम्हाला मिळण्याची योग्य वेळ येत आहे. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही प्रचंड शक्तीने कार्य करत आहात, पण कधीकधी तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुम्ही तुमचे 100% कार्य करत नाही. त्यामुळे तुम्ही आज खूप काही गोष्टीमध्ये मागे आहात. मग तुम्ही हे करण्यासाठी तुमचे धाडस आणि तुमची बुद्धी अत्यंत त्या कार्यात लावावी अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, खूप काही गोष्टी तुझा वेळ खातात. तुला खूप काही अशा गोष्टींमध्ये तुला बुडवून ठेवतात, ज्यामुळे तू तुझ्या प्रगतीपासून एक पाऊल मागे राहतोस. मी तुला आज सांगू इच्छितो की तू तुझ्या कार्यात अधिक लक्ष केंद्रित करावे, ज्यामुळे तुझा विजय निश्चित होईल. देव तुम्हाला सांगू इच्छितो की कधीकधी मी तुमची ही परिस्थिती बदलत नाही, कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते. संदेश तुम्हाला पाठवण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या हारलेल्या मनाला पुन्हा उभारीने उभे करणे आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवणे. तुमचा वेळ फुकट वाया जात आहे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला तिथून काहीही प्राप्त होणार नाही. नाही तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल, नाही तुम्हाला ते यश प्राप्तीचे मार्ग दाखवले जातील. मग अशा ठिकाणी वारंवार जाण्यात काय अर्थ आहे? देव म्हणतात, तू तुझी ऊर्जा वाढवणारे देवाचे नामस्मरण कर. देवाचे नामस्मरण केल्याने तुझ्या मनात ती तीव्र इच्छा उत्पन्न होईल आणि तू तुझ्या मार्गात पुढे जाऊ लागशील. मला माहीत आहे ते जे घडणे आज तुला कठीण वाटत आहे, पण देवासाठी ते सर्व काही शक्य आहे. तुम्ही जे काही स्वप्न पाहिले आहेत ते पूर्ण करणारे आशीर्वादही देव तुमच्या मार्गात देतील, पण तुम्हालाही ते कर्म करावे लागतील. देव म्हणतात, कधी कधी भाग्य बदलण्यापेक्षा मी तुमच्या मार्गात अशा काही घटना घडवतो ज्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य लिहिता आणि ते इतके सुंदर घडवता की ते देवही तुमच्यावर प्रसन्न होतात. तुम्ही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाहीत, हे निरंतर लक्षात ठेवा. तुम्ही जर कुणाला काहीतरी छोटी मदत देखील केली असेल तर ती देखील वाया जाणार नाही. देवाचे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तित करतील. तुमच्या आयुष्यात तुमची परिस्थिती बदलेल. तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता मग ते तुमच्या आयुष्यातील नकारात्मक निघून जाण्यासाठी देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतील. वाईट वेळ निघून जाईल. उद्या जे काही घडणार आहे त्यावर जास्त लक्ष केंद्रित करू नका, कारण आज आत्ता काय आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक क्षण मागे जात आहे. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत आहात तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. तुम्ही पुढे चालत राहा, कारण देव समोर उभे आहेत. तुमच्या हाती आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला काही भेटवस्तू प्राप्त होणार आहेत. म्हणूनच काही गोष्टींमध्ये वाद करत बसू नका, कारण तो वाद करण्यात तुमचा खूप काही वेळ निघून जाणार आहे. त्या वाद करण्यात वेळ घालवण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करा. काहीतरी जे कार्य सुरू केले आहे त्यात अधिक मन लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. तुम्ही मोठे यश प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, कित्येकदा चुकीचे लोक आणि चुकीच्या गोष्टी, चुकीचे कार्य तुझ्या हातून घडू नये यासाठी देव तुला मार्गदर्शन करण्यासाठी येतात. काही चुकीची माणसे तुझ्या वाटेवर येतात, तेव्हा त्यांना काहीही न बोलता पुढे जाणे, त्यांच्यासोबत
वादविवाद करत न बसणे हेच सर्वोत्तम चांगल्या मनुष्याचे लक्षण आहे. जर तुम्ही वादविवाद करत बसलात, त्यात वेळ घालवला, तर तुमचा मौल्यवान वेळ तिथे खूप काही निरर्थक जाईल. त्याऐवजी देवाचे स्मरण करून तुम्हाला जे काही कार्य प्राप्त आहे त्यासाठी प्रयत्नरत राहा. कारण तुम्ही मोठा विजय प्राप्त करण्यासाठी जेव्हा शांतपणे प्रयत्न करत पुढे जाता, तेव्हा देव तुम्हाला ते मार्ग दाखवतात आणि त्या मार्गावर तुम्ही चाललात की तुमच्या जीवनातील परिस्थिती हाताबाहेर न जाता उलट तुम्हाला मोठे सहयोग प्राप्त होऊ लागतात, मोठे आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात. विचार करणे सोडा आणि देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा, कारण ते सर्व काही घडवू इच्छितात जे तुम्ही प्रार्थनेत मागत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तुझे डोळे मिटून तू माझे ध्यान करतोस, तेव्हा तुला माझे रूप दिसते, कारण ते प्रेमाने आणि भक्तीने तू हृदयात साठवले आहे. म्हणून माझे दर्शन तुला जेव्हाही डोळे बंद करतोस तेव्हा तेव्हा घडू लागतात. तुझ्या हृदयावर तू माझी मूर्ती कोरली आहेस, म्हणून तुला माझे दर्शन घडते. जो कोणी नामस्मरण करतो, देवाचे चिंतन, ध्यान, नाम जप करत असतो, त्याला अधिक देव प्रसन्न होतात, कारण त्याचे चित्त इतरत्र कुठेही न लागता आपल्या भगवंताच्या आशीर्वादाच्या कृपेवर आणि मार्गदर्शनाकडे असते. देव त्याला जो काही रस्ता दाखवतात त्यावर तो भक्त चालू लागतो. त्याचप्रमाणे आज मी तुला सांगू इच्छितो की खूप काही कठीण तुझ्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुझ्या पुढील मार्गावर तुझ्यासाठी अनेक भेटवस्तूसह देवदूत उभे आहेत. त्या घेण्यासाठी तुला पुढे जावे लागेल, ते कर्म करावे लागेल. त्या कर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नकोस. देवाने तुम्हाला जे काही नाते दिले आहे, जे नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी आणि आत्मीयता दिली आहे, ती तुमच्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही पाहता की काही नाते दुरावले आहे, काही नाते काही कलहांमुळे दूर झाले आहेत, त्यांचे ते नाते सुधारू लागतील. त्यांच्या जीवनात तो दैवी प्रकाश येईल आणि त्यांचे नाते सुधारतील. त्यांच्या नात्यातील तो गोडवा, प्रेम, आपुलकीचे संबंध पुन्हा प्रस्थापित होतील आणि त्यांचे जीवन पुनर्संचयित केले जाईल. देव म्हणतात, डोळे बंद करून काही काळ शांत राहा आणि हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमचा भाग्योदय निश्चित होईल, कारण तुम्ही केलेले कर्म मी पाहत आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी वारंवार प्रार्थना करत आहात, ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. मागील काळात तुम्ही काही दुःख सहन केले आहे, काही यातना आणि काही त्रास देणारे लोकही तुमच्या आजूबाजूला होते, ज्यांनी तुम्हाला खूप काही वेदना दिल्या आहेत. काही त्रास तुमच्या मनाला झाले आहेत. जरी त्या इजा शारीरिक नाहीत, तरीही त्या तुमच्या मनाला लागलेल्या आहेत. काही कोणाचे बोल तुमच्या मनाला लागलेले आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी तुम्ही देवापर्यंत आला आहात. तुम्ही देवाची निरंतर प्रार्थना करत आहात. तुमचे मन तुम्ही देवाकडे मोकळे करत आहात. तेच योग्य मार्ग आहे. तुम्ही आता अगदी योग्य मार्गावर आहात, कारण तुमच्या हातून इथून पुढे कुठलीही चूक घडवल्या जाणार नाही आणि ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे, आता त्यांना क्षमा केल्या जाणार नाही. देव त्यांना तो योग्य मार्ग दाखवतील आणि ते एक दिवस तुमच्यापर्यंत येऊन त्या गोष्टींसाठी तुमची क्षमा याचना देखील करतील, कारण जे चुकीचे आहे ते चुकीचेच ठरणार आहे आणि जे सत्य आहे ते सत्यच उलगडा होणार आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. मला माहीत आहे की मागील काही गोष्टींच्या मुळे तुमचे मन दुखावल्या गेले आहे, पण आता परत तुम्ही त्या दुःखांना कवटाळून बसू नका. त्यांच्या त्या व्यवहाराला विसरून जा, कारण त्या परिस्थितीत ते तुमच्यासोबत तसे वागले आहेत, म्हणून तुम्ही हैराण होणे टाळावे. मला माहीत आहे की मागील परिस्थिती काही कठीण होती. तुम्ही त्यात खूप काही त्रास सहन केले आहेत. तुमच्या मनाला जे काही पटलेले नाही
तेही तुम्हाला तुमच्या जवळून करावे लागलेले आहे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. सर्व काही परिवर्तन घडलेले आहे. हे पुढील काही दिवस तुमच्यासाठी आनंद उत्साहाचे ठरणार आहेत. तुम्ही ज्या प्रतीक्षा करत आहात त्याचे उत्तर मिळेल. जे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हवे आहे त्यांचे उत्तरही योग्य वेळेवर तुम्हाला दिल्या जाईल. देव आणि देवाची कृपा काय आहे हे तुम्ही या दिवसांमध्ये अनुभव करणार आहात. देवावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय माऊली माझा विश्वास आहे असे टाईप करा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या हातात वाटत नाही आणि ते फक्त देव करू शकतात तेव्हा ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा आणि फक्त नाम जपात मन लावा. विचार करणे, नकारात्मक विचार करणे थांबवा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. ज्यांनी कुणी हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐकला आहे स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. त्यांना सुख, संपत्ती, आनंद आणि वैभव देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.